मुख्यमंत्री शिंदेचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही सकल मराठा समाज नगर जिल्ह्यातर्फे नगर शहरामध्ये जी बंदची हाक दिली, त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी आज आम्ही रॅली काढून फेरी काढून सगळ्यांना विनंती केली आणि विशेष गुलाब पुष्प देऊन आम्ही सगळ्यांना विनंती केली का आज एक दिवस संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगेसाठी सगळ्यांनी बंद पाळावा। हे झोपलेलं सरकार, ह्या सरकारला ह्या समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही असं वाटतंय। आणि या लोकसभेला तुम्हाला परत परत सांगतो, या लोकसभेला या सरकारला यांची जागा या मराठा समाजाने दाखवली। पाटलांच्या प्रत्येक रक्ताच्या एक एक थेंबाचा हिशोब परत यो मराठा समाज या येत्या विधानसभेला 100% करणार म्हणजे करणार। आणि या सरकारला परत एकदा इशारा आहे, पाटलांच्या केसालाही धक्का लागला तर हा समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ। गेल्या 1 वर्षापासून मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरलेला आहे। वारंवार या सरकारकडून आश्वासने दिली जातात पण ती पाळली जात नाही। आपण मराठा समाज गेल्या वर्षभरापासून रोडवर उतरून सुद्धा जर यांना समजत नसेल तर आता यांचं सरकार पलटी केल्याशिवाय आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही। खासदारकीला यांचा दारुण पराभव हा मराठा समाजाने केलेला आहे। आता येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी असो किंवा युती असो, या दोन्ही आघाडी युती दोन्ही सर्व पक्षीय नेत्यांना घरी बसवल्याशिवाय मराठा समाज आता स्वस्थ बसणार नाही। जर यांनी आम्हाला आचारसंहिता लागायच्या आरक्षण नाही दिलं तर ही सत्ता आम्हाला हातात घेऊन आमच्या पद्धतीने करावंच लागणार आहे। जय जिजाऊ जय शिवराय।